नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 14 फेब्रुवारी दरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान ते अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. ही भेट महत्त्वपूर्ण असणार अशी माहिती संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. भाजप मैत्री विसरला आहे, अन्यथा ते आमच्या पक्षाशी असे वागले नसते, असेही आदित्य म्हणाले. पुण्यातील मुंडवा पूल ते खराडी गावठाणपर्यंत पसरलेल्या मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. नदीवर व आसपासच्या परिसरात डासांचे थवे वावरत असल्याने रहिवाशांच्या चिंतेचा विषय बनला आहे. अनेक तक्रारीनंतर पुणे महानगरपालिकेच्या कामगारांनी अतिरिक्त पाणी आणि हायसिंथ प्लॉट काढण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू केली जाईल याचा पुनरुच्चार केल्यानंतर AIMIMचे प्रमुख असुद्दीन ओवैसींनी त्याला विरोध दर्शविला. अबुधाबी येथील पहिले हिंदू मंदिर श्री स्वामीनारायण मंदिराचे आतील दृश्य मंत्रमुग्ध करणारे आहेत. BAPS हिंदू मंदिर हे संयुक्त अरब अमिरातीचे पहिले पारंपरिक हिंदू दगडी मंदिर आहे. पंतप्रधान मोदींनी 2015 मध्ये या मंदिराच्या बांधकामासाठी प्रकल्प सुरू केला होता. मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यात 14 फेब्रुवारी रोजी या मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कतारने 8 भारतीय माजी नौसैनिकांची सुटका केली आहे. त्यापैकी 7 भारतात परतले आहे. हे सर्व सैनिक हेरगिरीच्या आरोपाखाली कतार तुरुंगात शिक्षा भोगत होते. आता हे भारतात परतले आहेत. यावेळी सर्वांनी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानले आहेत. भारत माता की जयचा नारा देखील त्यांनी दिला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसची खिल्ली उडवत काँग्रेसची विचारधारा दिवाळखोर झाली असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांना उद्देशून म्हटले पलटी कुमार. जयराम रमेश म्हणाले की बिहारच्या राजकारणात पलटी कुमार राज्य करत आहेत. ते पुढे म्हणाले की भाजपा आमच्या नेत्यांना तोडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र इंडिया आघाडी एक संध राहील. हिंसाचारानंतर हल्द्वानीमधील परिस्थिती आता हळूहळू सामान्य होत आहे. वनभूलपुरा हिंसाचारानंतर 12 फेब्रुवारी रोजी हल्द्वानीमध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्या. अतिक्रमणाविरोधी मोहिमेनंतर हल्द्वानीमध्ये हिंसाचार भडकल्यानंतर उत्तराखंड सरकारने कर्फ्यू लागू केला होता. आपवर निशाणा साधत भाजप नेत्या शाजिया इल्मी म्हणाल्या की दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेपासून प्रत्येक सहकार्याचा विश्वासघात केला आहे. केजरीवाल यांनी आपल्या सोबत्यांचा विश्वासघात केला आहे, असे शाजिया इल्मी म्हणाल्या. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.